आणि मी मनापासून एक शेतकरी चळवळीचा सक्रिय सहकारी कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. मागच्या 17 दिवसापासून दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक ते एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, एक ऍग्रिकल्चरिस्ट पण आहेत, थर्ड वन ते एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्या लडाख प्रदेशामध्ये त्यांची एक पर्यावरणवादी म्हणून एक चांगली ओळख आहे. मला वाटतं 2016 आणि 2018 साली त्यांना रॅमन मॅग्सेसे मिळाला होता, जो अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. आणि त्या माणसाने 1988 साली एक सेलकॉम नावाची संस्था स्थापन केली, तिचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्या रिजन मधलं कल्चर प्रोटेक्शनसाठी, कन्झर्वेशनसाठी आणि सेकंड मग त्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी ती सेलकॉम स्थापन केली. वांगचुक यांचं काम फार जुनं आहे आणि प्रचंड मोठ्या ताकदीचं आहे. आणि सध्या त्यांनी एक टेक्नॉलॉजी पण डेव्हलप केलेली होती, मला वाटतं तिचं नाव आईस्तूप आहे, आईस्तूप. आणि याचं बेनिफिट असं आहे की जेव्हा काश्मीर सारख्या रिजनमध्ये म्हणजे लडाख सारख्या रिजनमध्ये उन्हाळ्यामध्ये दुष्काळ पडतो, पॉइंट लक्षात घ्या, तर त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये ते बर्फ गोठवायचं, त्याला आपण ग्लेशियर म्हणतो, आणि उन्हाळ्यामध्ये सिंचनासाठी त्या पाण्याचा वापर करायचा. हे वांगचुक यांनी डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यानंतर ते जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले जैन इरिगेशन, या ठिकाणी जैन इरिगेशन ही ऍग्रिकल्चर मधली, ड्रीप इरिगेशन मधली खूप मोठी कंपनी आहे. आणि त्यांनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले, ऍग्रिकल्चर ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यासोबत जेव्हा त्यांचे काही अग्रीमेंट झाले, तेव्हा त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की शालेय शिक्षणामध्ये, या ठिकाणी फुरके साहेब होते, गेले ते आता, तेव्हा मी बीएससी ऍग्रिकल्चरला होतो, तेव्हा त्यांना निवेदन दिलं होतं की शालेय शिक्षणामध्ये कृषीची इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना एका दाण्याचे 100 दाणे करणारा शेतकरी काय तो समजेल, शेतकऱ्यांबद्दल विद्यार्थ्यांचं प्रेम वाढेल. आणि जेव्हा शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्यांसाठी प्रामुख्याने यवतमाळ असेल, विदर्भ रिजन असेल, वेस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र असेल, जळगाव असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, अशा रिजनमध्ये प्रामुख्याने कोकण असेल, त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आंदोलनं होतात तर ती आंदोलनं विद्यार्थ्यांना कळली पाहिजे. आता या ठिकाणी जे काही सामाजिक संघटना आहेत त्यांच्या समन्वयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ या संविधान चौकात हे जे आंदोलन, एक दिवसीय उपोषण आपण सुरू केलेलं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. कारण विद्यार्थी हा आपल्या देशाचा बेस पॉइंट आहे आणि तो क्लिअर असला पाहिजे, त्याचं एक वेगळं क्लॅरिफिकेशन असलं पाहिजे. आणि एज्युकेशनमध्ये डे बाय डे जे फ्रॉड होत आहे ते थांबले पाहिजे. नीट परीक्षा असेल, मग ती टीईटी असेल, एमपीएससी परीक्षांमधलं जे नॉर्मलायझेशन आहे ते बंद झालं पाहिजे. आणि जे काही महत्वाच्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत, आयबीपीएस, टीसीएस, या काही महत्वाच्या संस्थांच्या माध्यमातून जे काही पेपर घेतले जातात त्याच्यावरती कुठेतरी बंदी आली पाहिजे आणि हे सगळे पेपर एमपीएससीच्या माध्यमातून सरळपणे घेतले पाहिजेत. ह्या सध्याच्या विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या आहेत आणि यासाठीचा आपला लढा आहे. वांगचुक गेल्या 17 दिवसापासून आंदोलन करतायत. मग आपल्या देशाचे पंतप्रधान असतील, आपल्या देशाचे विरोधी पक्ष नेते असतील, मला ते वाटतं आज चाललेत त्या ठिकाणी, पण एवढे दिवस ते गेले नाहीत. कुठेतरी राजकारणाची संवेदनशीलता ही खालच्या स्तरावरती येत आहे, हे कुठेतरी आता निदर्शनास येत आहे. पण असो हरकत नाही, यवतमाळ ही क्रांतीची भूमी आहे आणि यवतमाळ ही डॉक्टर बी आर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अण्णाभाऊ साठेंचा विचार जपणारी माती आहे. आणि या मातीतनं जेव्हा जेव्हा आंदोलनं तयार होतात, उभी होतात, तेव्हा त्याला कुठेतरी एक जिवंत रूप येतं. प्रॅक्टिकली त्याला न्याय मिळण्याचा प्रयत्नवाद सुरू होतो, असं हरकत नाही. अनेक गोष्टी आहेत, म्हणून वांगचुक यांच्या आंदोलनाला नुसतं पाठिंबा देऊन होणार नाही, तर प्रत्यक्षात आपण जे उपोषण केलं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनाला या ठिकाणी पंढरी पाटील शेतकरी चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून पाठिंबा देतो. विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की आपण
या ठिकाणी काही घोषणा देऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज जोरात आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा. थांबतो. आपण वेळ दिला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. धन्यवाद.